संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, सांगलीमध्ये निदर्शन करत काँग्रेसची मागणी। परभणीच्या पेडगावमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर तरुणांची हुल्लडबाजी, शिवरायांच्या पुतळ्यासमोर तरुणांनी केक कापल्यानं ग्रामस्थांचं आंदोलन, 12 जणांवर गुन्हा दाखल। खडकवासला आणि पवना धरणांच्या जलाशयांच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची कबुली, अतिक्रमणाविरोधात कार्यवाही होत असल्याची विखेंची माहिती। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई, तालुक्यातील टाकी पठार परिसरात स्थानिकांना पाणी टंचाईच्या झळा, 3 ते 4 किलोमीटर पाण्यासाठी पायपीट। पुणे महापालिकेनं हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेचं काम 75% पूर्ण, पुढील वर्षापासून पुणेकरांना मीटरनं पाणी मिळणार। पुणे शहरासाठी पवना धरणाच्या पाण्याचा वापर होत नसतानाही 0.40 टीएमसी पाणी पालिकेनं वापरल्याची माहिती जलसंपदा विभागानं कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिली माहिती। गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात उन्हाळी धानाची लागवड, उन्हाळी धानावर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत, खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना। धुळे जिल्ह्यात आता स्वस्त धान्य दुकानावर गव्हाचेही वाटप होणार, 12,37,849 लाभार्थ्यांना गहू वाटप केलं जाणार। धुळे जिल्ह्यात तब्बल 44,000हून अधिक शेतकरी 19व्या हप्त्यापासून मुकण्याची शक्यता, आधार संलग्न ई-केवायसी न केल्यानं 19व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान घोटाळा होत असल्याचा संशय, धान्याचा ट्रक राईस मिलमध्ये न जाता छत्तीसगडमध्ये घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला अटक। सोलापूरच्या करमाळ्यातील कुकडी कालव्याच्या कामासंदर्भात आमदार नारायण पाटलांची तक्रार, कालव्याचं अस्थिकरण निकृष्ट दर्जाचं होत असून संबंधितांवर कारवाई करा, नारायण पाटलांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे मागणी। संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती विजय आचलिया परभणीत दाखल, आचलिया यांनी नवा मोंढा पोलीस स्टेशनला भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली। उन्हाळ्याची झळ लागायला सुरुवात, परभणीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी माठ दाखल, माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मीरा भाईंदरमधील साईबाबा नगर ते शिवार गार्डन दरम्यान तयार झालेल्या उड्डाणपुलाची पाहणी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 8 मार्च रोजी उड्डाणपुलाचं उद्घाटन। मीरा भाईंदर शहरातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाशेजारील महापालिकेचा नवीन घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प रद्द, रहिवासी क्षेत्रापासून किमान 500 मीटर अंतरावर प्रकल्प उभारण्याच्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। देशातील पहिलं 13D थिएटर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्या लोकार्पण सोहळा, ऐतिहासिक माहितीपट 13D थिएटरमध्ये दाखवला जाणार। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार, 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार। जळगाव जिल्ह्यातील 61 लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ नाकारला, दोन्ही अनुदान अडचणीत येतील म्हणून प्रशासनाकडे स्वेच्छेने अर्ज सादर केले। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतच्या याचिकेवर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी, माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवरही निलंबनाची टांगती तलवार। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरण, आरोपी दत्ता गाळेचा अहिल्यानगर सोलापूरमध्ये देखील वावर, पोलीस तपासात उघड। आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यावर अत्याचार, विद्यार्थ्याची दिघी पोलीस ठाण्यात तक्रार, शिक्षकासह संस्था चालकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। एसटी कामगार संघटना आज राज्यभर आंदोलन करणार, कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन करणार। अफजल खान वधाचे बॅनर झळकवल्यानं तरुणाला मारहाण, धाराशिवमधील घटना। बेळगावात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या करत आत्महत्या, बेळगावातल्या खासबाग सरकार परिसरातील घटना, वादानंतर प्रियकरानं प्रेयसीवर चाकूनं हल्ला करत स्वतःलाही संपवलं, एका घरात दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये सलूनच्या दुकानात परप्रांतीय कामगाराला मारहाण, नाभिक संघटनेच्या जमावाकडून मारहाण, पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ, दुकान मालक महिलेचा आरोप। सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगर येथे युवकाची दगडानं ठेचून हत्या, नात्यातील मुलीची छेडछाड केल्याच्या कारणातून हत्या झाल्याची शक्यता, संशयित आरोपी सौरभ सावंतला एमआयडीसी पोलिसांकडून अटक। सांगलीत नांद्रे येथील शेतकऱ्यांचं चक्क येरळा नदीच्या पात्रात तराफ्यावर बसून आंदोलन, रेल्वे प्रशासनाकडून शेतातली सागवान झाडं तोडल्याप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन।
धुळे शहरातील पश्चिम हद्दीत असलेल्या सप्तशृंगी पोलीस कॉलनी परिसरात चोरी। पोलीस कर्मचाऱ्याच्या राहत्या घरी धाडसी चोरी करत 18 ग्रॅम सोन्यासह 15,000 रुपये रोकड लंपास। मुधोजीराजे भोसलेंचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। प्रशांत कोरटकरला जामीन मिळू नये, कोर्टात भक्कमपणे बाजू मांडावी। कोरटकरची संपत्ती करण्याच्या मागणीसह देशद्रोहाची शिक्षा व्हावी, मुधोजीराजेंची पत्रातून मागणी। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला नाही, उद्धव ठाकरेंची माहिती। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत गोगावलेंनी घेतली शिंदेंची भेट। फॉर्म्युला ठरल्यास पहिले 2.5 वर्ष आपल्याला पालकमंत्री पद मिळावं अशी मागणी गोगावलेंनी केल्याची सूत्रांची माहिती। तर बैठकीत पालकमंत्री पदाबाबत चर्चा नाही, उदय सामंतांची प्रतिक्रिया। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून 3 आमदारांना नोटिसा। प्रताप अडसड, संजय कुटे, संजय गायकवाडांना नोटीस। निवडणुकीआधी आयोगानं कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नसल्याचा पराभूत उमेदवारांची याचिका। अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे। माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं, मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही, अबू आझमींचं स्पष्टीकरण। सपाचे आमदार अबू आझमींवर निलंबनाची कारवाई होणार। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, सभापतींच्या बैठकीत निर्णय। सूत्रांची माहिती। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवणार। अबू आझमींच्या मुलाची गोव्यात गुंडगिरी। कलंगूट बीचजवळ वाद झाल्यानं फरहान आझमींकडून बंदुकीचा धाक। अबू आझमींच्या मुलावर गोव्यात गुन्हा दाखल। राष्ट्रवादी प्रत्येक 3 जिल्ह्याला एक संपर्क मंत्री नेमणार। भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीकडून संपर्क मंत्र्यांची नेमणूक। पक्षाचं संघटन आणि महायुतीत समन्वयासाठी संपर्क मंत्री। चंद्रपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश। विलास विखार, डॉक्टर सतीश कावळेंसह कार्यकर्त्यांचा प्रवेश। विजय वडेट्टीवारांना धक्का।